हॅलो फ्रेंड्स, सुनीस ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवले भाकरी झालेल्या आहेत माझ्या आणि चपात्या पण झालेल्या आहेत. तर ते बाजूला ठेवते आणि त्यानंतर इकडं भात पण झालेला आहे. भजी पण करून घेतले आणि इकडं कढी करायचं राहिले. त्यासाठी मी कढी दाखवते तुम्हाला कशी बनवणार आहे. कढीसाठी मी एक पातेलं घेतले, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकले. त्यानंतर बाजूला ताक करून घेतले, त्याच्यामध्ये बेसन पीठ आणि हळद टाकून घेतली. त्यानंतर इकडं मी घेतले हिरवी मिरची आणि शेंगदाणे कच्चे वाटून घेतलेत, म्हणजे त्यांना भाजलं नाही वगैरे. आणि त्यानंतर लसूण वाटून घेतला आणि कोथिंबीर चिरून घेतली बारीक. आणि आता फोडणीला टाकणार आहे मी थोडीशी मोहरी. तोपर्यंत माझं तेल इकडं गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकते. मोहरी चांगली तडतडल्यानंतर एक छोटा चमचा जिरे टाकते. जिरे आणि मोहरी सेम चमच्याने छोट्या चमच्याने मी टाकलेला आहे. ते चांगलं तडतडल्यानंतर लाल झाल्यानंतर मी त्याच्यात लसूण टाकलेला आहे. लसूण पण चांगला लाल झाल्यानंतर मी त्याच्यात ती शेंगदाणे आणि जी हिरवी मिरची कच्ची वाटली, कच्ची म्हणजे त्याला कसलंही तेलात न भाजता जसं तसं मी वाटले. त्याला शेंगदाणे पण भाजून घेतलेले नाहीत, कारण कढीला मी शेंगदाणे भाजून घेत नाही. तुम्ही कसं बनवता मला नक्की सांगा. आणि माझी कढी तुम्हाला आवडली असली तर घरी ट्राय करून बघा. आणि तुम्ही कसं कढी बनवता ते पण मला सांगा. एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी व्हिडिओ नवीन बनवते. ह्या गोंधळामध्ये माझा कढीमध्ये मेन गोष्ट, मी कढीपत्ता खास जाऊन बाजारातून आणला होता. नेमकं मी तीच विसरले. त्यामुळं मी आता परत थोडासा मसाला बाजूला करून मी कढीपत्ता टाकणार आहे. पुढं तुम्ही बघसालच. आणि तुम्ही कढी कशी बनवता ते पण मला नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण तुम्ही शेअर आणि लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय मला पुढं व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे प्रोत्साहन नाही भेटणार. त्यासाठी प्लीज, जर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगा. नाही आवडत असली तर ते पण सांगा. मला समजेल की मला काय त्याच्यामध्ये बदल करायचा आहे, व्हिडिओमध्ये नाही करायचा. तुम्ही सांगितलं तर मला समजेल. व्हिडिओ पाहिला असला तर एक कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. आता बघा, ही चांगला शेंगदाणे आणि हिरवी मिरची चांगले माझं तेलात भाजलेलं आहे. त्यानंतर मी कढीपत्ता विसरले होते, तुम्हाला सांगितले मी. ते कढीपत्ता टाकून घेतला. कढीपत्ता पण थोडासा तेलात चांगला फ्राय होऊ दिला. नंतर त्याच्यात मी थोडीशी हळद, माझी ताकद कमी पडली होती त्यासाठी मी थोडीशी हळद टाकणार आहे त्याच्यात. आणि फोडणीत मी थोडी कोथिंबीर टाकली. वरून पण टाकणारच आहे, पण फोडणीत पण टाकली, कारण चांगलं म्हणजे त्याचा स्मेल वास येतो भाजीला, म्हणून थोडंसं मी कोथिंबीर फोडणीत टाकली. वरून टाकल्यानंतर त्याचा काही वास येत नाही, वरतीच तो रंगतं. त्याच्यासाठी मी थोडीशी फोडणीत पण टाकली. आणि बघा, हळद पण टाकून घेतले. हे सगळं टाकल्यानंतर चांगलं भाजल्यानंतर जी ताक करून घेतलं होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ आणि हळद टाकले. तुम्हाला सांगितले मी पहिलं, परत सांगते. आणि ते सगळं गॅस थोडासा मोठा करून मी त्याच्यात ते वतते. ते वतल्यानंतर माझं थोडंसं आणखी मिक्सरच्या भांड्यात पण आहे, कारण मी ते फिरवून घेतलं होतं थोडंसं ताक राहिलेलं. आणि त्याच्यात पण माझं ते बनवलेलं आहे, ते पण मी त्याच्यात ओतून घेते. ते ओतून घेतल्यानंतर चांगलं मला एक 5 ते 10 मिनिट चांगली त्याला उकळू द्यायचं आहे. आणि कढी केल्यानंतर आपण आता त्याच्यात टाकलं आहे, उकळायला बाकी आहे म्हणून कुठंतरी जाऊन बसायला नाही चालत. कारण कढीला उकळी आली ना, ते उतू जाऊ शकतं, ते खाली जाऊ शकतं. त्याच्यासाठी कढी केली ना त्याच्याजवळच थांबायचं, म्हणजे ते खाली गेलं नाही पाहिजे. म्हणजे वरची सगळी तरी गेली तर खाली काय राहणारच नाही. त्यासाठी कढी जेव्हा बी करसाल तुम्ही तर त्याच्याजवळच थांबा. आता बघा, हे चांगलं उकळले